भागू ठीक आहे का आता? नाही, अंग गरम आहे तिचं, ताप चढलाय तिला. मला एकदा आज जाऊ दे ना, मी भेटतो तिला. सूर्य थांब. हे बघ, आता तिच्या मनाविरुद्ध काही करायला नको आपण. तिला वाटेल तेव्हा ती सगळ्यांशी बोलायला येईल, पण प्लीज तोपर्यंत तिला तिचा वेळ द्यायला हवा. भागू बाळा, तू नको ना स्वतःला त्रास करून घेऊ. अगं तुझा त्रास नाही बघवत आहे मला. तू तू बस बरं इथं, बस ना. मी तुम्हाला कोणालाच माफ नाही करणार. सगळ्यांनी फसवलंय मला. मी नाही राहणार आता तुमच्यासोबत. वेळ आली तर माझे आई वडील म्हणणार त्या लोकांसोबत निघून जाईल. पण आता तुम्हाला माफ नाही करणार. धनु दीदी, तुला पण माहित होतं ना, तू पण फसवलंय ना मला. त्याच्याकडे काय बघतेस? त्यांनी पण फसवलेच मला. सगळ्यांनी वेड्यात काढले. मी आज एकटी पडली. तुम्ही माझ्या जीवाभावाचे नाही, रक्ताचे नाही. हे कसं मान्य करू मी? भागू, भागू, दादा, दादा, हे समजा काय चाललंय? मान्य आहे भागू आपली सख्खी बहीण नाही, पण म्हणून काय आपलं प्रेम कमी होणार नाहीये ना. नाहीतर काय, नसेल आली ती आपल्या आईच्या पोटी जन्माला, पण म्हणून की आपली बहीण आहे असं नाही होत ना. आम्हाला भागूपासून दूर नाही जायचं. ती लोक घेऊन जाणार का भागूला? असं कसं घेऊन जाते? भागू या घरची लेक आहे. तिला आपण सगळ्यांनी जपलंय, मोठं केलंय. कृष्ण पोटचा नव्हता म्हणून काय त्याला गोकुळ परक नव्हतं. उलट तिथेच त्याला जास्त प्रेम मिळालं. आई, सगळं कळतंय हो, पण ती माणसं भावनेवर नाही, कायद्यावर चालणारी आहेत. त्यांनी लिगली कोर्टाची ऑर्डर आणली तर काय करणार होता? पण असं नाही होऊ शकत. भागूला असं अचानक ते घर, तिथली लोक आपले आई वडील म्हणून स्वीकारणं शक्यच नाही होणार. वहिनी, यावर काहीतरी पर्याय असेल ना? आपण ते कालिंदी मॅडमला विचारून पाहिलं तर? वय वय, त्यालाही हुशार मॅडम आहे त्याच हातनं काहीतरी मार्ग देतील. आयडिया वाईट नाहीये, मी बोलून बघते त्यांच्याशी. भागू माझ्यासोबत राहावी यासाठी मला कालिंदी मॅडमच्या पाया जरी पडायला लागलं ना, तर ते पण करीन मी. तुळजा, चल लवकर जाऊया, उशीर नको करायला. आपण त्यांची गाठ घेऊया. चल. हा, येतो ना. चल. एवढ्या चक्रा मारायला झालंय तरी काय? हा, सुनती तशी माहेराला जायला तिला कारण लागत नाही ती, आणि सासरा ह्यो असा. जरा काय झालं की त्या सुनासाठी नुसत्या झोपा उडतात ह्यांच्या. अहो काय म्हणते मी, ती आली का नाही आता की तिला म्हणाव घरात लक्ष दे पहिलं. ती आहे म्हणून आपण खातोय. घरातलं 2 टाइम जेवण आणि बरोबर बाकीचं काम पण करत असते ती. तुला जर घरात लक्ष द्यायला सांगत असेल ना, तर त्या तुझ्या बैलाला सांग. बायकोचं घरात लक्ष नसलं ना तर तो तरी काय करल? झालं, तुमच्याकडे लगेच कारण तयार असतात. उषा, अगं पोराकडे लक्ष दे जरा. त्याला 1-4 चांगल्या गोष्टी शिकव. नाहीतर एक दिवस आहे ना, त्याच्या बरबादीला आहे ना, तो तुला जबाबदार धरून तुझा कान चावल, तेव्हा तुला लक्षात येईल. लक्षात आलं? माझं पोरग कसं आहे ना ती मला चांगलं माहितीये. कधी मानवर करून येतो का माझ्या मोर?
कान चावल म्हणून सांगताय आणि केलं माझ्या लेकराचं लाड तर काय बिघडलं मग तुमचं? मला माहितीये तो जरी बाहेर असला ना तरी घरातल्यांसाठी कष्ट करतो या, त्याचं कधीच पाऊल वाकडं पडणार नाही. तुझ्यावर बोलणं म्हणजे ना दगडावर डोकं आपटल्यासारखंही बघ. धनु, काय झालं ग? बाबू जरा शांत झाला का? सुरेश काय बोलली का ती? बया काय कठीण कातडीची पोरगी असेल बरं. हा एवढीशी आहे पण नाकाव किती राग आहे हिच्या. दया माया नावाची चीजच नाही ह्यांच्याकडं. भावाने एवढं केलं पण नाही त्याची कसलीच किंमत ठेवली नाही. जा म्हणाव तिकडेच गेलेली बरीच तू, जा निघून. तुला कोणी विचारलंय का? हा, तुझ्या तोंडचा पट्टा आहे ना जरा शांत ठेव. ही ऐकायची इच्छा नाही माझी. आणि चांगलं बोलता येत नसेल ना तर जर गप राहू माणसाने ना. धनु, काळजी करू नको. बाबूच्या हातात निर्णय घ्यायचो त्यामुळे ती सुरेल सोडून जाणार नाही बघ. येऊ का मॅम? अरे या या या, जा हे सबमिट कर. या बसा. काही सबळ पुरावा मिळाला आपल्या केसच्या संदर्भात? मॅम, अजून तरी काहीच हाती लागलं नाही, पण एक वेगळीच गोष्ट घडली. काय? दादा हे कोण आहेत रे? आम्ही तुझे खरे आई वडील निर्मला आणि प्रभाकर बेळगावकर. काय कमाल आहे नाही. लोक पोरं जन्माला घालतात, वाऱ्यावर सोडून देतात आणि आत्ता आले ते अधिकार सांगायला. पण मॅम, जन्माचा अधिकार तर नाकारू शकत नाही ना आपण. आणि त्यांनी जन्म दिला हे जर स्पष्ट झालं तर मग आपल्याला तर काहीच बोलता येणार नाही. कमॉन तुळजा, भाग्याचं वय आता 18 पूर्ण आहे ना. मग कुठे आणि कुणाबरोबर राहायचं हा तिचा चॉईस आहे आणि अधिकार सुद्धा. आणि तिचा हा अधिकार कोर्ट सुद्धा मान्य करेल. त्यामुळे ह्या केसमध्ये असं काही काळजी करण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. ओके.